आमचं नाव घेते त्यांच्या बहिणीने बोलवा. आज आहे रविवार आणि आमचं आहे हळदी कुंकू. तर मी किंवा आमच्या शेजारी आहे एकटं हळदी कुंकू कधीच करत नाही. बरेच वर्ष झाले आम्ही आता सोबतच करतो. आमचा ग्रुपच आहे. तर कधी एखादी कमी होते तर एखादी जास्त होते, म्हणजे असं थोडंसं आता अडचणी प्रत्येकीच्या असतातच. त्याच्यामुळे हळदी कुंकू ठरलं होतं रविवारी आणि सर्व आवरून माझी चालू होती रांगोळी काढणं. पूर्ण व्हिडिओ काही या रांगोळीचा शूट केला नाही. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि माझी तयारी झाली. जी साडी मी तुम्हाला दाखवली होती तीच घातली मी आणि श्रेयाची पण तयारी झालेली आहे. आणि आमचं आहे हळदी कुंकू. तर त्या दिवशी दाखवली होती तीच साडी घातली मी. पूर्ण तयार झाली. त्याच्यानंतर तयारी झाली आणि आता जवळपास संध्याकाळ झालेली आहे. बाहेरचं जे काही थोडंफार काम होतं ते आटपलेलं आहे आणि आता सजावटीचं काम करायचं आहे. प्रत्येकीच्या घरातलं सर्व आटोपल्यानंतर आता चालू आहे तयारी. आता सजावट कशी करायची हे अगोदर ठरलेलं नसतं. जे काही वेळेवर सुचेन त्या पद्धतीने ते चालत असतं. आणि एकटीपेक्षा जर 3-4 जणी असतील तर प्रत्येकीचं विचार करण्याची पद्धत वेगळी असते की नाही हे असं नाही तसं करायचं. तर त्याच्यानुसार बदलत जातं. अगोदर ह्या टेडी होता तो ठेवून थोडंसं वेगळी सजावट करायचं चालू होतं, पण नंतर विचार बदलला आणि इकडे या ताईंची रांगोळी चालू होती काढणं. यांनी इकडची काढली, ही थोडी मी लवकर काढून ठेवली म्हणजे थोडा वेळ लागत होता इथे. आणि सजावट पण करणं होती त्याच्यामुळे रांगोळी झाडून वगैरे घेतला आणि रांगोळी लवकर काढली होती मी. त्याच्यानंतर तयारी केली आणि आता सजावट करणं चालू आहे. तर हे फुलांचे झाडं घेतलेले होते गणपतीच्या वेळेस, तर ते त्याच्यानंतर जो राधाकृष्णाची मूर्ती आहे माझ्याकडे ती ठेवून सजावट करायचं ठरलं. नंतर अगोदर टेडी ठेवायचा होता आणि नंतर ती एकदम लक्ष गेलं त्याच्याकडे. आणि जे मातीचं भांडं होतं त्याला मी हा गोल्डन कलर दिला होता. तर त्याच्यामध्ये पाणी टाकलं, फुलं टाकले आणि त्या राधाकृष्णाच्या समोर ते ठेवलं. तर खूप म्हणजे छान झाली होती यावेळेची पण सजावट. मागच्या वर्षीची पण चांगली झाली होती. बऱ्याच कमेंटसुद्धा आल्या आणि ज्या हळदी कुंकाला येणाऱ्या आहेत त्यांनी म्हटल्यानंतर थोडंसं असं चांगलं वाटतं की नाही ही सजावट खरंच चांगली झालेली आहे. तर सजावट कंप्लीट झाल्यानंतर आता दिवे ठेवले आहे आणि ते लावणं सुरू आहे. ते लावत आहे तोपर्यंत बाया यायला सुद्धा सुरुवात होऊन जाते. लवकर 6:30-7 बाया यायला सुरुवात होते. तर रात्रीचे 10 वाजेपर्यंत तरी थांबावं लागतं. त्याच्या अगोदर घरातला स्वयंपाक वगैरे जे काही कामं आहे ते आटपूनच बाहेर पडतात, कारण नंतर जाणं शक्य होत नाही. इकडे यांची रांगोळीसुद्धा कंप्लीट झालेली होती आणि आमचं इकडचं चालू होतं तयार करणं. तर रांगोळीवर मी बोळके होते दिवाळीचे, त्याला रंग देऊन थोडंसं काचाचं जे वर्क आहे ते केलं आणि त्याच्यामध्ये जे वाणाचं साहित्य असतं ते ठेवलं आणि दिवे लावले. ते मामी देऊ माझ्या कितीच का नाही. किती विचार करणं लागतो. रोज सकाळ संध्याकाळ आमची आठवण आली पाहिजे. सागवानी टेबलवर रुमाल टाकते विनून, दगडू पाटलांचं नाव घेते जय हिंद जय भारत म्हणून. 9 दिवस नवरात्राचे, 10वा दिवस दसरा, सुधाकर पाटलाचं नाव घेत नंबर माझा दुसरा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यात. अण्णासाहेबांचं नाव येते बुलढाणा जिल्ह्यात. मला लोणार तालुक्यातले येत नाही. शीतल वाहेवाद मंद चाले होडी ईश्वर सुखे ठेव पुष्पा विनायकरावांची जोडी. तुमचं नाव पुष्पा आहे आज माहिती पडलं. माझं नाव लता आहे बरं. संध्याकाळच्या वेळी सूर्यप्रकाशात सूर्याची लाली मधुकरांचं नावाचं कुंकू माझ्या. रातराणींच्या सुगंधात निशिगंधाला मोहित दगडू साहेबांच्या नावगीती आणि तिळाचा तिळवा, हलव्याचा गोडवा, प्रकाश रावांचं नाव घेते त्यांच्या बहिणीने बोलवा. असं करायचं आणि द्यायचं. गाळून दाखवू काय? इडली अशी चांगली उडते की पावडर? पाटावर पाट 32 पाट त्याच्यावर होतं अण्णाई ताट. अण्णाई ताटात केसरी भात, भातावर साधू तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा. वसंतराव म्हणतात नाही पंढरपूरला गेले. पंढरपूरहून 3 खण आणले. एक सासू म्हणते मला, ननद म्हणते मला, मी म्हणते मला. वसंतराव म्हणतात की तुला धीर नाही का तुला. त्याच्यानंतर आमच्या ग्रुपमधल्या ज्या आहेत त्यांना हळदी कुंकू दिल्या जाते. एक 9:30-10 वाजेपर्यंत बाहेरच्या बायकांची वाट पाहतात आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू दिल्यानंतर जे काही बाहेरच्या वस्तू नेलेल्या आहे त्या आतमध्ये आणून ठेवल्या आणि त्याच्यानंतर ज्या काही वस्तू उरलेल्या होत्या त्याचा पण हिशोब करून ते ज्यांच्याकडून आणलेलं असतं ते परत घेतात नंतर. तर 1-2 दिवसातच तेही परत द्यावं लागतं. तर या पद्धतीने हा व्हिडिओ आता कंप्लीट झाला. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.